आंबे काढतो खोबरा आंबा आहे. सांग की जरा माहिती दे ना. हात पाणी असतं. साखरपुडा बघितलाय आणि गाव फिरतोय पूर्ण इकडे तुमचा. लय मस्त आनंद वाटलं मला. क्यों करते ना पहिले अपने बहुत येते बहुत येऊ. सांगली सातारा. गाईज तर आम्ही आलोय आमच्या मित्राच्या गावाला. गावाचं नाव नावाचं नाव नाही. डोंगरात कुठे राहतो. घर डायरेक्ट डोंगर. कातकरवाडी गावाला राहतो. नाव का नाही माहितीये का? कारण स्वर्ग आहे. कसं आहे बोलला. हेल्लो नको घरात लय डेंजर आहे. कसं आहे लाईक शेअर सबस्क्राईबर. काय म्हणते या? मित्रांनो आमचा एक नवीन मित्र आलाय आता. तुम्हाला दाखवतो. इकडे जातो पण तो गाव विसरलाय. 3-4 तासानंतर आलाय. हे बघा योच तो. कसं आहे 5 तास गावकरीच असे हरवतात. मग आमचं काय व्हायचं. काल गोल गोल फिरवलं आम्हाला गड्यानं. हे काय एक चुकलं नाही. एक नाही चुकला. आता कसं जरा गोरे गोरे हाय कर हाय कर हाय कर. सच्चू भाऊचा भाऊ आहे. गाईज सच्चू भाऊचा भाऊ आहे. याचं नाव काय. अर्चल हाय कर ना. याची पेटी वाटते. मित्रांनो तर आता आम्ही रेडी झालेलो आहे सगळे. ठीक आहे. आता आम्ही वर बॅगा ठेवून आमच्या प्रवासाला सुरुवात करू. कार्यक्रम हॉलवरती आहे तर आम्ही जाणार आहे. ते कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन. छान वाटतंय खूप. इथे येऊन आम्ही चिंच पण खाल्ली मित्रांनो. झाडावरची आहे तोडून. एक नंबर. जवळ असेल आहे केस. खाली आहे बघ ना. ही बघ मोठी ओली खाली. हे बघा गाईज चिंचेच झाड आहे. ही बघ खाली बघ ही मोठी ओली बघ. दिसली का. हा गाय दिसी चिंच. काय कसं आहे चिंच. आता आम्ही खाणार रानमेवा. याला बोलतात मित्रांनो रानमेवा मराठीत. जे फक्त रानात आणि डोंगरात असं भेटतं. तर हे खूप पौष्टिक असतं. विटॅमिन सी फुल विटॅमिन सी असतं इम्युनिटीमध्ये. तुम्ही पण खा. चांगलं असतं शरीराला. इम्युनिटी चांगली करते. खूप सारे असे चिंच आहेत झाडावरती. तर मित्रांनो असा हा आमचा आजचा दिवस सुरू झालेला आहे. सुरेख असं माहोल आहे. हे बघा पिकले चिंच गाईस. हा कसं आहे बोलते. गोड आहे गोड. चला बॅगा ठेवू आणि पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. काळाच्या आजचा दिवस काय ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालोय. कार्यक्रम संपलाय. घरी आलो फ्रेश झालो. सुटसुटीत कपडे घातले. आता आम्ही चाललोय आमच्या मित्राच्या गावात फिरायला. पंजाबी आगे गालीमध्ये ब्लॉग फॅमिली फ्रेंडली. आपा गाल काढते वीर. और फिर चपेट मार देना तो नुप्पे गाल नहीं कटी. गाल नहीं काट दी. कटी आपा कदे भी गाल नहीं कटी. तू सी काट दिया गाल. आपा फेर मिला. गाईज हे खूप मोठं आहे असं घर आहे जुनं. आता हे बंद आहे. हे लोक आता त्या तिकडे राहायला गेले जिथं आपण आता बॅगा वगैरे ठेवतात त्यांच्या मळ्यात. आणि हे जे घर आहे जुनं घर आहे. आता बरेच वर्ष झाले. 80चं घर आहे बांधलेलं ते जुनं वाला. तिथं लिहिलं आहे गेस. हे घर आपलं हे घर ह्यांचं आहे. अच्छा. आणि सेम तिकडे पण. मग ते 80च्या दशकात लिहिलंय ते तेव्हा बांधलेलं आहे का घर. इकडचं आपलं आहे तिकडचं त्यांचं आहे. सोबतच सगळे बांधले.
आणि हे की नाही माहितीये का वरनं तिकडे असं सगळं मोकळंच आहे. इधर ऐसा टाप आहे ह्याच्या खाली घर आणि इथून सगळं इथपर्यंत मोकळंच म्हणजे तिथे काय जाणं येणार नाही. म्हणजे समज ही 8 फुटाची उंची आहे हा. तर आतमध्ये भिंत 6 फुटाचीच आहे. अच्छा म्हणजे ते कौलाचं तेवढं ओपन आहे सगळं कौलाचा शेप दिसतो तसा. कौलाचा शेप आणि इकडचा आवाज तिकडे जाणार तिकडचा आवाज इकडे येणार. इथपर्यंत सगळं शेड होतं. बैल पहिलं आपली गाय बी होतं ना सगळं इथं. ते इथून लास्ट पर्यंत तिथं रोज संध्याकाळी बसायचं. हे होतं किचन आहे आमचं. अच्छा कॉमन किचन होता. त्यांचं वेगळं होतं आपलं इथं किचन होतं फक्त. म्हणजे तसं झालं ना जसं त्यांचं तिकडचं घर तसं इकडे एक घर त्यांना आणि एक तुमचं एक तुमचं फक्त किचन एक्स्ट्रा एक्स्ट्रा. ते पण मित्रांनो तर असं आपल्या मित्राचं जुनं घर आहे. आता आपण चाललोय डॅम वरती. हे आता डॅम वर चाललोय का आपण? आता यांच्या गावाच्या इथं 5 मिनिटावरच असं चालत डॅम आहे. ते बघूया डॅम थोडंसं गाव फिरूया कसं काय आहे ते. आता आपण खाली आलोय खाली. मगाशी आपण वर होतो आता आपण त्या पॉईंटला आलो. तुला दाखवतो आम्ही कुठे होतो. आम्ही होतो तिकडे त्या पॉईंटला होतो तिथं. आता उतरून आम्ही इथं आलोय खाली. आता काकाने इथं मासा पकडलेला आहे. मी तुला दाखवतो कसा आहे मासा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय कुठे आलो आपण? गोंदवलेकर महाराजांच्या मठात. जोरात बोल ना. जोरात. कुठे आलोय आपण? तर मित्रांनो आता आम्ही आलोय गोंदवलेकर महाराजांच्या मठात. ते जसं आपल्या इकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे तसंच इथे पण मठ आहे महाराजांचा सुप्रसिद्ध असं. हे एरियाचं नाव काय? गोंदवले गोंदवले सांगलीमध्ये बरोबर. सातारा. अरे सातारामध्ये सॉरी. तर तुम्ही या इथं फॅमिली सोबत विजिट करा. खूप असं भारी वातावरण आहे. तुम्हाला दाखवतो आता काय आहे ते. त्याला बोल जरा एक तुम्ही जरा पटपट करा. तुला कसं वाटतंय कुणाल? आज आपण या मठात आलोय. आपण खोपोलीच्या मठात गेलेलो एका टायमाला. मठात आलो आणि कसं वाटलंय? कसं वाटतं? कसं वाटतंय तुला? तुला तुझ्या कामाची नवीन सुरुवात भेटली. याच्या पुढे आयुष्य खूप चांगलं आहे. तू काय बोलशील या अपॉर्च्युनिटी भेटल्यानंतर? भक्ती केली पाहिजे. दिसतंय का? ए दिसतंय की ही जनरेशन खूप खराब झालेली आहे. जोरात बोल. भक्तीची गरज आहे खूप लोकांना. तर मित्रांनो भक्ती करत राहा. टाकवाडी जत्रा. आता बघूया कसं भेटतंय तर जेवण. आम्हाला सांगितलंय मित्रानं म्हणजे भावानं सांगितलंय चांगलं भेटतं. आता आलोय आम्ही जेवायला. हे ते बोर्ड टाकवाडी. पंजाबवरून आलो इकडे साखरपुडा बघितलाय आणि गाव फिरतोय पूर्ण इकडे तुमचा. लय मस्त आनंद वाटलं मला. जेवण क्वालिटी. हा चला मित्रांनो आता बघूया कसं जेवण लागतं आपलं आणि मग पुढे जाऊन कसा विषय आहे तो बघू. कसं आहे कुणाला टेस्ट? आपल्या भावानं सजेस्ट केलं क्वालिटी आणि नसल्यावर क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज आणि पैसे वसूल. हा कसं आहे कसं आहे भावानं सांगितलंय पैसे वसूल. नसल्यावर खोट खोट. खोटं चालत नाही.
मित्रांनो तर आमची सकाळून आम्ही आता फ्रेश होऊन आमच्या मित्राच्या गावाला आलोय. चिंच खातो ह्यो कधी काय. मळ्यात आलोय. मळ्यात नाही काय म्हणतात त्याला, शेतात आलोय. दिस इज आवर फ्रेंड. काय करतोय? आंबे काढते खोबरे आंबा आहे. सांग की जरा माहिती दे ना. हात पाणी असतं. मला ह्याच्याकडून माहिती घे, ह्याला जास्त खूप माहिती आहे. चिंच भेटली ह्याच्याच गाव ह्याच्या शेतातली खातोय. आला बघा. ए कसे तो नाही का एक सरदार करून बोलत होता बघ. बल्लू 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 हा सातारचा बल्लू आहे. मित्रांनो तर आता आम्ही आंबे तोडतोय. आंब्याची पेटी घेऊन जाणार आहे मस्त असे 40-50 आंबे दे बाबा. मग तेव्हा बरोबर समान वाटप होईल. 5 जण आहे, 10 तरी आले पाहिजे. कोण 5 जण आहे? 1 2 3 4 हा 5. आता आम्ही असं घेतोय सगळे आंबे बिंबे. आता आमचा आमरस खाऊन झालाय. तर आमरस खाऊन आम्ही निघणार आहे घरच्या परतीच्या प्रवासाला. तर तोपर्यंत असंच ब्लॉग बघत राहा. पुढचा ब्लॉग काहीतरी नवीन येईल. अजून कुठेतरी दुसरी जागेवर जाऊ आपण. तोडू का? एवढा असतो आंबा. 2-3 तोडले वाटतं. खा. नको खाऊ आता. मित्रांनो आमच्या प्लॅन मध्ये बदल झालेला आहे. तर आता आम्ही रस्त्यात थांबून जेजुरीला आलो दर्शन घ्यायला देवाला. गर्दी नाहीये, ऊन लय तापलंय, पाहायला चटके लागतात. काय माहित काय होतं. थांबा सावलीत जाऊ द्या. एवढंच मस्करी नाही करायची. कसं आहे इकडून आहे काय सावळीत उभा जरा पायाला थंड घे.